आणि यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी हाती येते। सर्वोच्च न्यायालय शिवसेना ठाकरे गटाकडून काल दुपारी विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना अपात्रतेसंदर्भात दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली गेली आहे। सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेत ठाकरे गटाने मागणी केली आहे, आमदारांना अपात्रतेपासून आणि शिंदे गटाच्या व्हीप पासून संरक्षण देण्याची मागणी या याचिकेमध्ये केली जाते। अध्यक्षांनी जरी निकाल दिला असला तरी आमदारांवर अन्याय होऊ नये अशी विनंती या याचिकेच्या माध्यमातून केली जाते। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, काल जी याचिका दाखल केली गेली आहे, प्रमुख मुद्दे काय आणि विनंती काय? काल दुपारी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली। विधानसभा अध्यक्षांनी तो 10 जानेवारीला निर्णय दिला, त्यानंतर आता तातडीने ही याचिका दाखल करण्यात आली, ज्यामध्ये जो निकाल दिलेला आहे त्या निकालाला स्थगिती देण्याची मागणी या याचिकेमध्ये ठाकरे गटाने केली आहे। सोबतच 16 आमदारांना अपात्रतेपासून, त्यासोबतच शिवसेना शिंदे गटाचं व्हीप, कारण हे व्हीप वैध ठरवलेलं आहे विधानसभा अध्यक्षांनी, त्यामुळे या व्हीप पासून संरक्षण मिळावं असं सुद्धा याचिकेत मागणी केलेली आहे। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्षांनी जरी निकाल दिला असला तरी आमच्या आमदारांवर अन्याय होऊ नये अशा पद्धतीने ही विनंती या याचिकेमध्ये केली आहे। म्हणजे त्यामुळे प्रमुख 3 मुद्द्यांवर आधारित ही याचिका आहे आणि तशा प्रकारची मागणी आता याचिकेमध्ये केली आहे। आता बघावं लागेल सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी कधी होते। प्रज्ञा। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।